नमस्कार, मी राज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत आलू पालक पराठा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपल्याला बटाटा उकडून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एकदम छोट्या आकाराचे बटाटे घेतले 4. तर ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये टाकून आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होते तोपर्यंत आपण इकडं पालक उकळून घेऊया. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं. अगदी 1 मिनिटभर पालक उकळून घ्यायचा आहे. आता पराठ्यासाठी लागणारा आता मसाला तयार करून घेऊ आपण. त्यासाठी मी 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या, 1 अद्रकचा तुकडा, 1 चमचा जिरं घ्यायचं आणि 10 ते 12 हिरवी मिरची घ्यायची. आता पालकही छान उकळला आहे, ते काढून घ्यायचा आहे आणि थंड करून आपल्याला जो आपण मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यामध्येच हा पालक सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे. छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची याची. आपला मसाला तयार आहे. आता आपण पुढची तयारी करू. तर बटाटा मस्त उकडला, याचे साल काढून घ्यायचे आणि बटाटाही चांगला मॅश करून घ्यायचा आहे. आता इथं मी पराठ्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. 1/2 चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आणि 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे आणि आपण जी पेस्ट तयार केली होती मसाला आणि पालकची, ती पण याच्यामध्ये टाकायची आणि आपण जे आलू मॅश केले होते ते पण याच्यात टाकायचे. म्हणजे आपण स्टफिंग आणि हे वेगळं करणार नाही, सगळं एकत्रच आपल्याला मिक्स करायचंय. सगळं एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि चांगलं मऊसूत असं आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचंय. सगळे मसाले आपण या पिठामध्येच टाकलेले, वेगळं काही स्टफिंग करण्याची गरज नाहीये. असंच हा पराठा खूप छान लागतो आणि मऊसूत होतो. चला आता पीठ भिजून तयार आहे, तर आपण पराठा करायला घेऊ. तर मी याच्या आधी एक रेसिपी टाकली होती आलू पालक पराठ्याची, त्याची स्टफिंग वेगळी केली होती आणि तो मसालाही थोडासा वेगळा आहे आणि हा मसाला वेगळा आहे. तुम्हाला जर तसे करायचे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर असं आपल्याला जसं आवडेल त्या आकाराचा आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. चला आता या पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर तव्याला लावायचंय तेल थोडं आणि हा पराठा टाकायचा आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं, तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावू शकता किंवा मग तेल लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मस्त दोन्ही साईडनी मस्त हा खरपूस होईपर्यंत मस्त पराठा भाजून घ्यायचा आहे. चला पराठा तयार आहे. आता दुसराही पराठा भाजून घेऊ आपण. मग गरम पराठे भाजायचे आणि लगेच खायला घ्यायचे. एकदम टेस्टी लागतात.
सॉस सोबत, दही सोबत तुम्ही खाऊ शकता, किंवा मग काहीच जरी नसलं तरी सुद्धा हा पराठा खूप छान लागतो तसाच. तर एकदा नक्की करून बघा तुम्ही हा आलू पराठा, आलू पालक पराठा खूप छान लागतो. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.